मेकॅनिकल डिझाईन, पार्ट डिझाईन मध्ये आपण त्याला यूसी नाव देतो युनिव्हर्सल कपलिंग मुळे. ओके, ड्रॉइंग तुम्ही इथं पाहताय. ह्या ड्रॉइंग नुसार आपल्याला इकडचा भाग पाहिला, इथं जे कट सेक्शन आहे, कट सेक्शन मधनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. कट सेक्शन काय सांगते, इथपासून अशी एक सरळ लाईन वरती, परत आतमध्ये गेले, परत वरती, परत असा एक सिंगल पीस आहे हा. ओके, त्यानुसार मी काय करतो, सर्कल ते स्केच सिलेक्ट केलं, प्रोफाईल मध्ये गेलो. प्रोफाईल मध्ये कसं आहे, इथपासनं वरती आलेलो आहे मी, इथून एक सरळ लाईन आलेली आहे, तिथून वरती, परत आतमध्ये जाताना मात्र थोडस जास्त आतमध्ये गेलं, वर इथे हा पॉइंट इथे आणि याला क्लोज. ओके, या पॉइंट मध्ये जर का बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल की इथं क्लोज झालेली. ओके, याच्यात आता हा पॉइंट आणि हा पॉइंट जर का तुम्ही बघितलं तर कोइन्सिडेंट म्हणून कोइन्साइड एकच लेवलला आहे. त्यानंतर आता आपल्याला डायमेन्शन द्यायला सुरुवात करायचं आहे. पहिलं डायमेन्शन 54चे निम्म घ्यायचं आहे तुम्हाला. हा वरचा 54/2 तुम्ही जर केलं तर किती येतंय, 54/2 27चा आहे तो. ओके, हा कितीचा आहे स्वतः, हा जो आहे 28चा आहे. 28 म्हणजे 14, म्हणजे मग हा पॉइंट आणि हा पॉइंट कितीचा आहे, 14चा आहे. ओके, त्यानंतर हा 20चा आहे. मग हा पॉइंट आणि हा किती, 10चा. 20चा म्हणजे तो 10चा आला, बरोबर आहे. त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे हे टोटल 76 आहे आतल्या फेस पासून. ओके, मग या फेस पासून हा किती, 76, हा किती तर 76 आहे. ओके, त्यानंतर या पॉइंट पासूनच कुठेतरी एक अंतर दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, हा 38चा आहे हा पॉइंट. मग आपल्याला माहिती आहे या पॉइंट पासून हा पॉइंट कितीचा आहे तर 38 mm. ओके, परत आता आपल्याला इथं काय माहित नाही, असं पकडून आपण याला फक्त इकडे घेतो कारण मग ते वेगळं डायमेन्शन जाईल ना. ओके, हा 38चा आहे आणि हा 45चा आहे या पॉइंट पासूनचा. परत कुठला पॉइंट येतो, हा म्हणजे इथली एज आहे. ही एज म्हणजे कुठली, ही एज आहे कितीची, ही 45ची आहे ती. ओके, आणि हा आपला 2 mm चा आहे. हा पॉइंट 2, हा 2 mm. ओके, आउट होतो. आता याला सर्क्युलर करायचंय. कुठं, शार्प कमांड, सर्कल स्केच घेतलं त्याने, फक्त आपल्याला ऍक्सिस सिलेक्ट करायचा आहे, ह्या ऍक्सिस भोवती. ओके, 360 डिग्रीला पूर्ण तयार झालं. आता आपल्याला याला एक इथे एक ट्रायंग्युलर हे करून त्याला एक खाच करायची, म्हणजे अशा एक दात्र्या तयार करायच्या इथे. ओके, त्यासाठी स्केच, या पॉइंट वरती आपण आलो, इथं मी एक ट्रायंगल तयार करून घेतो. ओके, ट्रायंगल साठी डायमेन्शन ट्रायंगलचं इथे 0 0 म्हणजे तो सेंटरला मी मॅच करून घेतोय 0. त्यानंतर या पॉइंट पासून हे 1 mm चा झाला. त्यानंतर या पॉइंट पासून हे परत 1 mm. त्या ट्रायंगलचा जो काही डेप्थ आहे तो 2 mm चा घेऊ आपण, 2 mm. ओके, आता ट्रायंगल साधारणतः हा ट्रायंगल एकदम ह्याच्यावरती कॉर्नरवरती असा धरतोय. 2 mm चा तो डेप्थ झाला. हा 1 mm इथनं बाहेर पडतो. आता याला आपल्याला इथली डेप्थ माहिती नाही, मग ती डेप्थ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला मेजर डिस्टन्स ह्या फेस पासून हा फेस किती आला, 76 mm. याच्यापेक्षा 5 mm आपल्याला कमी करायचंय. मग पॉकेट हा ट्रायंगल 76 मधनं 5 mm जर केलं तर 76
1 mm बरोबर. प्रिव्ह्यू ओके झाला. आता याला असं आपल्याला सर्क्युलर पॅटर्न मध्ये फिरवायचंय. सर्क्युलर पॅटर्न इथं स्क्वेअर पॅटर्न, त्याच्या शेजारी सर्क्युलर पॅटर्न. एक इन्स्टंट मध्ये जर का 10 डिग्रीचा फरक आहे तर 360 डिग्रीसाठी आपल्याला किती लागतील तर 36 इन्स्टंट्स लागणार आहेत. रेफरन्स हा सरफेस मी रेफरन्सला घेतलेला आहे आणि हा करंट सॉलिडच्या ऐवजी पार्ट बॉडी मध्ये जाऊन पॉकेट सिलेक्ट केला. ओके ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला याच्यावरती इकडनं ड्रॉइंग तयार करायचंय. ओके तो कशासाठी तर हा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे, हा पुढचा पार्ट. ओके तो पार्ट काढण्यासाठी मी स्केचर एक प्लेन सिलेक्ट करतो. ते प्लेन सिलेक्ट अशा पद्धतीने झालं का मग आपण याला असं फिरून घेऊ वाटलं तर असं पाहिजे आणि याला परत नॉर्मल व्ह्यू करायचं. ओके जाऊ दे चल या पद्धतीने घेऊ असा आणि असा. प्रोफाईल इथपासून असं गेलं, आपण वरती गेलो सरळ वर्टिकल वर्टिकल आणि याला पॅरलल क्लोज केलं. ओके परत नॉर्मल व्ह्यू जर केलं तर तो नॉर्मल होईल. ओके पहिलं याचं काय तर 12 mm हा 12 mm. ओके त्यानंतर याचं 69 आहे तर 69 डिवाइड बाय 2 69 डिवाइड बाय 2 34.5. ओके तर याचा हा जो काही पॉइंट आहे हा पॉइंट इथं 34.5 वरती आहे बाहेरचा पॉइंट. ओके तो जेवढा बाहेर गेला तेवढा. त्यानंतर हा 35 वरती याचा सेंटर आहे आणि हा रेडियस कितीचा आहे तर बाहेरचा रेडियस 36चा. 36चा म्हणजे हा किती झाला 36 म्हणजे 36 डिवाइड बाय 2 म्हणजे 18 झाला. 18 प्लस हा 35 किती झाला प्लस 35 53 म्हणजे हा टोटल इकडचा जो काय आहे वरचा हा किती वरती तर 53 वरती आहे. खालीपासून 53 वरती हा या ह्याच्यापासून किती वरती तर 53 वरती आहे तो. बरोबर आलं लक्षात ते तो पॉइंट कसा घेतला. त्यानंतर हा जो काय आहे ही लाईन मला परफेक्टली हॉरिझॉन्टलच पाहिजे बरोबर आहे. त्यानंतर ही लाईन आणि हे या दोघांची कोइन्सिडन्स पाहिजे म्हणजे एकमेकांवरती ओव्हरलॅप पाहिजे ते. ठीक झालं एवढं झालं. आता दुसरं काय इथं तुम्ही जर का बघितलं तर हा 16.21 आहे म्हणजे हा पॉइंट जिथे टर्न होतोय तो 16.21 चा आहे. तर तो आपल्याला करायचा आहे हा पॉइंट या याच्यापासून 16.21 चा मेजर केला आपण. ओके त्या पद्धतीने ते वर्कआउट होऊन जाईल. हा पॉइंट आणि हा पॉइंट वर्टिकल डिस्टन्स 0 0. ओके आलं परफेक्ट. त्याचं सगळं असं वाटतं ह्या ड्रॉइंग मध्ये की बाबा एखादं डायमेन्शन दिलंय नाही दिलंय काय काय दिलंय ते कळत नाहीये. तर अशा पद्धतीने हे आपण वर्कआउट करू शकतो. ओके या पद्धतीने ठीक आहे आलं लक्षात. ओके आता मला याला एक्सट्रूड करायचं तर तो एक्सट्रूड किती करणार आहे मी हा जर का 36चा आहे तर ह्या सेंटर पासून इकडे 18 आणि इकडे 18 तो एक्सट्रूड झाला पाहिजे. त्याच्यातनं मी बाहेर पडलो. हा परफेक्ट सेंटरला आहे. पॅड करतो म्हणजे एक्सट्रूड मिरर एक्सटेंड किती 18 mm चा येतो प्रिव्ह्यू दोन्ही साईडला. ओके झालं तो 18 mm मिरर एक्सट्रूड दोन्ही साईडला गेला तो. ठीक आहे याच्यात तुम्ही जर का बघितलं तर हा इथे पॉइंट येतोय का
बरं, हा 16.21 आपण जरा फाईल ठेवू. स्केचर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तेवढ्याने काही होत नाहीये. इथे ड्रॉइंग मध्ये तो इथे येतोय, असं आपलं थोडस त्याच्यावर 16.21 च्या ऐवजी फक्त 16 घेऊ आपण. त्याचा काहीच फरक नाही. 16.21 ओके, तो नंतर न काढते. ओके, हा झाला तयार अशा पद्धतीने. ओके, आता याचा इकडं मिरर घ्यायचा इकडच्या साईडने आपल्याला, पण मिरर घ्यायच्या अगोदर इथलं जे काय आहे सर्कल वगैरे ते काढावं लागेल. मग ते सर्कल कसं आहे, तर बारका जो काही सर्कल आहे आतला तो कमी आहे, हा बाहेरचा 36 आहे. तर आतल्या सर्कलचं डायमेन्शन आपल्याला लागते, ते एक नाही दिलेलं. 1 मिनिट, विंडोज कपलिंग, आतल्या सर्कलचा आपल्याला डायमीटर लागतोय ह्या. इथे मात्र डायरेक्टली वर्नियर वापरला तरी सुद्धा 12.5 रेडियस म्हणजे 25चा डायमीटर येतो. ओके, याला इथे होल द्यायचंय सर्कल सेंटरला. डायमीटर त्याचा किती आहे, तर 25चा आहे. ओके, 25चा डायमीटर आणि ह्याचं 35. कुठपासून, या याच्यापासून 35 आहे. 35 वर बाहेर पडलो आपण, त्याला पॉकेट केलं. ओके, हे पॉकेट तयार झालं. आता याच्यानंतर इथे एक सर्कल आहे ना, इथं तो काय असं काही हे नाहीये, शार्प नाही. इथं तुम्ही पाहिलं तर हा सर्कल 36 आहे. ओके, मग परत स्केचर याच्यावरती आलो आपण. हा, आता हा सर्कल आणि हा सर्कल आपल्याला काय करायचं आहे, तर कॉन्सेंट्रिसिटी करायचं. ओके, त्यानंतर या सर्कलचं डायमेन्शन काय आहे, तर डायमीटर किती आहे, 36 आहे. ओके, तो बरोबर झाला. इथे आपल्याला हा बाहेरचा पार्ट काढून टाकायचा आहे. मी काय करतो, फक्त प्रोफाईल कुठनं पण मधनं चालू करतो. व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, परत व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि याच्या मध्ये आणून सोडतो. ओके, त्यानंतर इथं टूल वापरायचं आहे आपल्याला. इरेजर, क्विक ट्रिम क्लिक केलं, हा पार्ट नकोय. क्विक ट्रिम वरती डबल क्लिक करा, मग तो सायमल्टेनियसली आपल्याला घेता येईल. ओके, एवढा आपल्याला पार्ट कट करायचा आहे. तो बाहेरचा असल्यामुळे आपल्याला तिथे डायमेन्शनची काही गरज नाही जास्त. पॉकेट, ओके, झाला, हा कट झाला. डायरेक्टली असा तयार झाला. आता आपल्याला याला इकडनं मिरर करायचंय. मग काय, इथे बघा मिरर, इथे सिमेट्रीच्या ऐवजी सिमेट्री पण चालेल. इथे मिरर आहे बघा खाली. मिरर, कुठली बॉडी घ्यायची पूर्ण, कॅड सिलेक्शन ना, हा पार्ट पूर्ण, आणि अरे कॅन्सल. ह्याच्या भोवती मिरर करायचंय. हे लक्षात घ्या. काय काय करायचंय, तर मिरर एलिमेंट, सॉरी, 1 2 3 मिरर या प्लेन भोवती. ओके, आलं लक्षात. मी परत एकदा करून दाखवतो. कंट्रोल Z. पहिलं काय मिरर करायचं ते मी सिलेक्ट केलं. 3 गोष्टी मला मिरर करायच्या. ते मिरर कशा भोवती, तर ह्या
प्लेन भोवती ओके म्हटलं. इथं पूर्ण तिन्ही गोष्टी इकडं मिरर झाल्या. ओके, हा झाला तुमचा पहिला हा मिरर एलिमेंट झाला. ठीक आहे, हा इथपर्यंत आलं लक्षात. आता इथपर्यंत आपल्याला आलेले तयार झालेले. आता आपल्याला हा जो काय पार्ट आहे हा असा सर्क्युलर आहे वरच्या साईडनं. म्हणजे तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात मी तुम्हाला दाखवतो याच्या इथे बघा सर्क्युलर आहे, असं काहीतरी कट केलेलं आहे याला. ओके, हा सर्क्युलर कट करायचा आहे आपल्याला. तो कट आपण पाहून घेऊ. पहिला याच्यात गेलो, विंडोज, इथे आलो, इथे परत स्केच. या सरफेस वरती आपल्याला स्केच करायचं आहे. हा जो काही उरलेला जो काही ट्रायंग्युलर पोर्शन आहे त्याला तुम्हाला घ्यायचं आहे साधारणतः. जर का नसेल, जर का घेता येत तर सिंपल बाहेर अगोदर याच्या नियर बाय असं एखादा ट्रायंगल काढून घ्या. हा ट्रायंगल काढला. आता मला माहिती हा आणि ही लाईन कोइन्सिडन्स करायचंय. कोइन्सिडन्स ओके. त्यानंतर ही लाईन आणि ही लाईन परत कोइन्सिडन्स ओके. हा एक तयार झाला. आता हा पार्ट आपल्याला बाहेर जाऊन याला सर्क्युलर सेक्शन मध्ये फिरवायचा आहे. याला म्हणायचं ग्रूव, म्हणजे सर्क्युलर मध्ये कट करायचंय. पॉकेट कसं सरळ जातं, म्हणजे होल मारायचंय पण सरळ. आता सर्क्युलर मध्ये जर का मारायचं म्हणलं तर ग्रूव 360 डिग्री, प्रोफाईल, हे प्रोफाईल आणि ऍक्सिस, हा ऍक्सिस. ओके ओके, डन. लक्षात, इथनं मी हा तयार करून घेतलेला आहे. पण इथे आता थोडंसं मटेरियल राहत आहे, तर आपल्याला त्याच्यावरती परत एकदा आपण हे करू. हे स्केचर आपल्याला फक्त आता तिथलं मटेरियल काढायचं होतं, बाकी काहीच नव्हतं, म्हणून मी फ्री हँड केलं. झालं बघा, हे सगळं विदिन बॉडी आलं. हा तुमचा सर्क्युलर कट पण तयार झाला अशा पद्धतीने. येते लक्षात? सर्क्युलर कट आहे त्याला अशा पद्धतीचं. ओके, याला इकडनं याला. ओके, तयार झालं ते पूर्ण बॉडी तुमच्याली. 100% बॉडी तुमच्याली तयार झालेली आहे. आता आणि हे जर का तुम्ही जर का बघितलं तर आता याला फक्त इथले आपले याच्यात आणि याच्यात जर का तुम्ही जर का बघितलं तर काय राहिलं, फक्त हे फिलेट द्यायचे राहिलेले ते सगळे. ओके, तर हे फिलेट आपण देऊन बघू. हे किती एच फिलेट किती याचा एच फिलेट आहे 2 mm चा आहे. काही ठिकाणी एच फिलेट वरती 4 mm चा दिलेला आहे. तो जाऊ दे, त्याचं काही गरज नव्हती आपल्याला. हा एच फिलेट 5 mm चा दिलेला आहे. ओके, तर आता एच फिलेट द्यायचं. एच फिलेट पहिला एच फिलेट सिलेक्ट केलं. सगळीकडे पहिला आपल्याला 5 mm चा जो काय द्यायचा आहे तो देऊन घेऊ. मग हा एज आहे एक 5 mm चा एज फिलेट साठी आणि हा एक एज आहे. ओके, ठीक आहे. ते 5 mm चे एज फिलेट दिलं. त्यानंतर एज फिलेट कितीचं आहे, 2 mm चा आहे. एज फिलेट किती, 2 mm साठी. कुठल्या कुठल्या एज आहेत, हे पूर्ण ही एज, ही ओके, सायमल्टेनियसली ही पण. ओके, सेम ही एज पूर्ण, सेम ही एज पूर्ण. प्रिव्ह्यू. ओके, झाला पार्ट तयार. ओके, 100% हा पार्ट तयार झालेला आहे. या पद्धतीने पार्ट तयार करून घ्यायचा. जिथे जिथे तुम्हाला एज फिलेट नाही वाटत आहे इथे द्यायची तर नका देऊ, पण एज फिलेट आहेत प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे आपण असं एज फिलेट दिलेलं आहे.